नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. इयत्ता 10वीच्या इतिहास विषयाच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागच्या काही तासामध्ये शाळेमध्ये आपण 9वा पाठाची सुरुवात केली होती. आपल्या सिलेबसचा शेवटचा पाठ 9वा ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. यामध्ये आपण जे आपले ऐतिहासिक ठेवे आहे त्यामध्ये मग निवडक असे जुने दस्तावेज असतील, अतिशय प्राचीन असे ग्रंथ असतील किंवा अतिशय पुरातन काळातल्या वस्तू, ज्याला आपण पुरावस्तू असे म्हणतो, तर यांचे प्रदर्शन हे संग्रहालयाच्या माध्यमातून ठेवणे किंवा ग्रंथ जे असतील ग्रंथालयामध्ये त्याचं जतन करणे, त्याचबरोबर शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याची माहिती वाचकांपर्यंत पोचवणे आणि अभिलेखागारे असतील, ग्रंथालय असतील, यांचा अतिशय चांगल्या दर्जाचे रखरखाव कसा राहील यासाठी प्रयत्न करणे, अशा प्रकारचा इतिहास आपण मागे पाहिला होता. तर हे करत असताना काही मौखिक साधने जी आहेत त्यामध्ये मग गीते आहे, कहाण्या आहे प्राचीन काळातल्या, याविषयी माहिती आपण पाहिली होती. लिखित साधने असते ज्यामध्ये ताम्रपत्र आहे, दरबारी लिहिली जाणारी पत्रे होती, खाजगी पत्रे होती, ऐतिहासिक ग्रंथ असतील, हस्तलिखिते असतील, छायाचित्रे असतील, जुने ग्रंथ आहे, तर यांची माहिती संकलन करणे, संपादन करणे आणि प्रसारित करणे, असं आपण माहिती मागच्या तासिकेमध्ये आपण पाहिली होती. त्यासाठी काही उपयुक्त अशी प्रशिक्षणं, जसं ब्राह्मी लिपी असेल, मोडी लिपी असेल, पर्शियन लिपी असेल, तर याचा भाग जो आहे तो आपण मागे पाहिलेला होता. त्याचबरोबर काही नावाजलेली ग्रंथ जी आहेत, ग्रंथालय संग्रहालय जी आहे त्याची माहिती आपण पाहिली होती. लुव्र संग्रहालय जे फ्रान्समधलं आहे, पहिलं संग्रहालय म्हणून ओळखलं जातं. लिओनार्डो द विंची यांनी रेखाटलेलं मोनालिसाचं चित्र जगप्रसिद्ध आहे, हे सुद्धा यामध्ये याचा उल्लेखसुद्धा यामध्ये झालेला दिसून येतो. या फ्रान्सच्या लुव्र या ग्रंथालयात जवळपास 3,80,000 अधिक वस्तू ज्या आहेत त्या कलावस्तू यामध्ये दिसून आपल्याला येत होत्या. त्यानंतर ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड इथले अतिशय प्राचीन असे चित्र असतील, ग्रंथ असतील किंवा कलावस्तू असतील, अशा कलावस्तूंचं हे ग्रंथालय म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर ब्रिटिशांचं राज्य ज्या ज्या देशामधलं होतं त्या देशातल्या अनेक वस्तूसुद्धा या जागी आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर या ब्रिटिश संग्रहालयामध्ये 80 लाखच्या पेक्षा जास्त वस्तू आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅशनल हिस्ट्री युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकाचं, हे सुद्धा याची माहिती पाहिली होती. भारतातलं पहिलं संग्रहालय जे आहे हे सुद्धा माहिती आपण पाहिली होती की भारताचं पहिलं संग्रहालय हे कोलकाता येथे तयार झालेलं होतं 1814मध्ये. यामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे 1814मध्ये याची सुरुवात झालेली दिसून येते. त्यानंतर चेन्नई येथील 1851मध्ये गव्हर्नमेंट म्युझियम नावाचं दुसरं भारतातलं संग्रहालयाची सुरुवात झालेली दिसून येते. त्यानंतर 1949मध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची म्हणजे नॅशनल म्युझियमची स्थापनासुद्धा झालेली आपल्याला दिसून येते. आज जर आपण पाहिलं तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक विविध राज्यामध्ये विविध संग्रहालय किंवा ग्रंथालय दिसून येतात. यापैकी काही संग्रहालय हे विद्यापीठाशी संलग्नित म्हणजे विद्यापीठाशी संबंधित आहे किंवा काही स्वतंत्र आपला कारभार हे चालवले जात असतात. त्याचबरोबर हे संग्रहालय सांभाळताना काही चांगल्या प्रकारचं प्रशिक्षणसुद्धा आवश्यक असतं. यासाठी सुद्धा काही प्रशिक्षणाच्या संस्था आहेत. यामध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालय नवी दिल्ली येथील आहे, महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा इथलं आहे, कोलकाता विद्यापीठ आहे कोलकाता इथलं, बनारस हिंदू विद्यापीठ आहे, अशा प्रकारची विद्यापीठे, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड, ग्वालियरचं जिवाजी विद्यापीठ, अशा प्रकारच्या विद्यापीठाच्या माध्यमातून हे प्रशिक्षण इथे दिले जाते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय 1904मध्ये त्यावेळेस प्रिन्स ऑफ वेल्स यांनी, हे जे प्रिन्स होते इंग्लंडचे राजकुमार, ते भेट देण्यासाठी 1904मध्ये जेव्हा भारतात आले तेव्हा भारतातल्या काही सदन व्यक्तींनी त्यांच्या स्मरणार्थ याची सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. त्याला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया
अशा प्रकारची त्याची सुरुवात जी आहे 1905 पासून झालेली दिसून येते आणि त्याचं नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया अशा प्रकारचं ठेवण्यात आलेलं होतं. परंतु 1998मध्ये याचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं ठेवण्यात आलेलं दिसून येतं. म्हणजे 1904मध्ये याची सुरुवात मुंबई येथे झाली. 1905 पासून बांधकामचं काम सुरू झालं. हे जे आहे त्यावेळेचे जे मुंबईमधले श्रीमंत किंवा सदन व्यक्ती म्हणू आपण, यांनी प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ त्याची आठवण राहावी म्हणून हे इमारतीची सुरुवात त्यांनी केलेली होती आणि त्याचं नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं ठेवण्यात आलं. नंतर त्याचं नाव 1998मध्ये बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं ठेवण्यात आलेलं दिसून येतं. हे जे संग्रहालय आहे इंडो ग्रीक पद्धतीचं आहे. म्हणजे इंडो गोथिक म्हणजे याला इंडो ग्रीक असं पद्धतीचं सुद्धा म्हणता येईल. म्हणजे भारतामध्ये असलेली बांधकाम स्थापत्य शास्त्र असेल किंवा गोथिक यामध्ये असलेलं स्थापत्यशास्त्र असेल त्यांचं मिळून अशा प्रकारची बांधकाम किंवा नवीन स्थापत्याचा प्रयोग या इमारतीमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर ही जी इमारत आहे ही भारताची पहिली प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत मुंबई शहरातील पहिली प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत म्हणून तिला दर्जा देण्यात आलेला दिसून येतो. या संग्रहालयामध्ये विविध कला वस्तू असतील, पुरातत्व वस्तू असतील, निसर्गाचा इतिहास सांगणाऱ्या वस्तू असतील याचं संग्रहालय यामध्ये आपल्याला दिसून येतो. यामध्ये सुमारे 50,000पेक्षा जास्त पुरावस्तू म्हणजे पुरातन काळातल्या वस्तू आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे ग्रंथालय आणि अभिलेखागार. आपण जर पाहिलं तर ग्रंथालय जे आहे ते ज्ञानाचं भांडार म्हटलं जातं. ग्रंथशास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र असेल, माहिती तंत्रज्ञान असेल, शिक्षणशास्त्र असेल याविषयी अतिशय निकटचा संबंध हा म्हटला जातो. यामध्ये मग त्या शास्त्रांचं जतन आणि संवर्धन आहे, माहितीचा स्रोत प्रसार करणे अशा प्रकारची कामं जी आहे ते ग्रंथालयाच्या माध्यमातून केली जातात. त्याचबरोबर आज जर आपण विचार केला तर जी पुरातन काळातली माहिती आहे ती आजच्या युगामध्ये संगणकीकरण करून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचेल याचा प्रयत्नसुद्धा केला जातो. म्हणजे जुन्या ग्रंथाचं आपण ज्याला म्हणून स्कॅन करून त्याचं संगणकीकरण केलं जातं आणि हव्या त्या व्यक्तीला किंवा अभ्यासू व्यक्तीला पुरवण्याचं काम हे केलं जातं. हे काम मग ग्रंथालय असतील किंवा अभिलेखागारमधले काही डॉक्युमेंट्स कागदपत्रे असतील हे सुद्धा पुरवत असतात. त्यानंतर तक्षशिला विद्यापीठ जे आहे ते इसवी सन पूर्व 5वे शतक ते इसवी सन 5वे शतक म्हणजे 100 वर्षाच्या इतिहासामधलं अतिशय सदन असं तक्षशिला विद्यापीठ असं म्हटलं जातं. त्यानंतर मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट होता असूरबानिपाल याचं ग्रंथालयसुद्धा इसवी सन पूर्व 7व्या शतकातून गेलेलं होतं. इजिप्तमधील अलेक्झांड्रिया ग्रंथालय असेल जे इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये. ही जी ग्रंथालय आहे म्हणजे तक्षशिला विद्यापीठ आणि असूरबानिपाल यांचं ग्रंथालय असेल किंवा इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया ग्रंथालय असेल हे जगातल्या प्राचीन ग्रंथालयामधले सर्वात प्राचीन ग्रंथालय असं म्हटलं जातं. नंतरच्या काळात असं दिसून की तामिळनाडूतील तंजावर येथे सरस्वती महिला ग्रंथालय हे याची सुरुवात 16व्या शतकात आपल्याला झालेली दिसून येते. त्यावेळेचा राजा नायक राजा याच्या काळात त्याचं बांधकाम झालेलं दिसून येतं. त्यानंतर 1675मध्ये व्यंकोजी भोसले यांनी नंतरच्या काळात तंजावर जे आहे ते जिंकून घेतलं आणि स्वतःच्या राज्याची स्थापना त्यांनी केलेली दिसून येते. त्या जागी भोसलेंचा इतिहास समजला जावा किंवा लोकांच्या समोर यावा यासाठी सरस्वती महाल ग्रंथालय अधिक समृद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला दिसून येतो. नंतरच्या काळात 1918मध्ये सरोबजी राजे भोसले
यांनी हे ग्रंथालय वाढवण्याचा प्रयत्न केला. या ग्रंथालयात 49,000 ग्रंथ असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर भारतामध्ये अनेक प्रकारच्या ग्रंथालयाची नंतरच्या काळात निर्मिती झालेली दिसून येते. त्यामध्ये नॅशनल लायब्ररी नॅशनल लायब्ररी जी दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी म्हणून ओळखली जाते. हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी, डेव्हिड ससून लायब्ररी ही महत्त्वाचे ग्रंथालय भारतातले मानले जातात. त्यानंतर अभिलेखागाराचा विचार जर केला तर यामध्ये कोणतेही जी डॉक्युमेंट आहे जुने ते सुरक्षित ठेवणे, त्यांची सूची म्हणजे लिस्ट तयार करणे आणि ज्याला आवश्यकता आहे त्याला पुरवण्याचं काम अभिलेखाच्या माध्यमातून केलं जातं. आज जर आपण पाहिलं तर अभिलेखागार जी आहे त्यातील जी कागदपत्रे आहे जी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची मानल्या जातात ते संगणक प्रणालीच्या द्वारे त्या ग्रंथचा आधुनिकीकरण करून म्हणजे ग्रंथ हे संगणकीकरण करून त्याची माहिती जी आहे ती वाचकांना पुरवण्याचं काम केलं जातं. 1891मध्ये भारत सरकारने सरकारी अभिलेखागाराची सुरुवात केली दिसून येते. इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट नावाचं कोलकाता येथे त्याची स्थापना केली गेलेली होती. नंतर 1911मध्ये दिल्ली येथे ते हलवण्यात आलं म्हणजे त्याची ते ऑफिस जे आहे इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट 1911मध्ये दिल्ली येथे घेऊन गेलं दिसून येतं. 1998मध्ये तत्कालीन राष्ट्रपती जे होते KR नारायण यांनी राष्ट्रीय अभिलेखागार लोकांना भारत सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी खुलं केलं गेलं. 1748 पासूनची कागदपत्रे या अभिलेखागारामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये मग अरबी भाषा असेल, इंग्रजी भाषेतले, हिंदी भाषेतले, फारसी असेल, उर्दू असेल, संस्कृत आहे, मोडी लिपी असतील विविध प्रकारच्या, या भाषेतल्या सार्वजनिक वर्गवारी त्यांनी सार्वजनिक केली. प्राच्यविद्याविषयक हस्तलिखिते अशा वेगवेगळे प्रकार करून 4 प्रकारात त्याची विभागणी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरच्या काळामध्ये अशा प्रकारची वेगवेगळी अभिलेखागार जी आहे ते मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर अशा विविध मोठमोठ्या शहरामध्ये सुरू झालेले दिसून येतात. यामध्ये मराठ्यांचा इतिहास असेल किंवा इतर महाराष्ट्राचा इतिहास असेल याची माहिती यामध्ये दिलेली दिसून येते. यामध्ये जवळपास 5 कोटी मोडी लिपी असलेली कागदपत्रेसुद्धा आहेत. पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहू. आजची आपली तासिका इथे संपली. धन्यवाद.